पूजा खेडकर यांच्या दिव्यांगाच्या बनावट प्रमाणपत्रानंतर आता पुन्हा एकदा अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये 4 बनावट प्रमाणपत्र असल्याचं आता समोर आलेलं आहे। या संदर्भात थेट आपण ज्यांनी हा प्रकार समोर आणला ते महापुरे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। काय सांगा, नेमकं काय तुमच्या निदर्शनात आलं आहे आणि काय सांगा? आम्हाला असं आढळून आलं, आम्हाला चर्चाही आम्ही ऐकत होतो का जिल्हा शासकीय रुग्णालयामधून दिव्यांग नसतानाही दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिले जातात, अशी चर्चा दिव्यांग व्यक्तींमध्ये होती। मग आम्ही याच्यात अधिक माहिती घेण्यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो, परंतु असं काही आमच्या हाती लागत नव्हतं। अलीकडेच आम्हाला एक प्रमाणपत्र हाती लागलं का आम्हाला सांगण्यात आलं की हे बनावट आहे। मग आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, माहिती अधिकारामध्ये माहिती घेतली, तर त्यामध्ये असं दिसून आलं का जिल्हा शासकीय रुग्णालयामधून 4 व्यक्ती असे आहेत का ते दिव्यांग नसतानाही त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र खरं प्रमाणपत्र दिलेलं आहे। त्याच्यामध्ये ज्याच्या नोंदी आहेत संकेतस्थळावर, त्या संकेतस्थळावरच्या नोंदी आणि जिल्हा शासकीय कार्यालयाच्या अभिलेखावर असलेल्या नोंदी याच्यामध्ये आम्हाला फरक आढळून आला। त्यावरून आमचा संशय बळावला की हे जे 4 दिव्यांग आहेत हे व्यक्ती हे बनावट दिव्यांग आहेत, यांना खरं प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेमार्फत दिलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही तक्रार केली। तक्रारीनंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी पत्रही गुन्हा दाखल करण्याचं काढलं, तसे आदेश केले, कार्यालयाने आदेश दिले। तर आदेश दिल्याच्या नंतर त्याच्यानंतर असं लक्षात आलं असावं की याच्यामध्ये आपली कुठेतरी यंत्रणा फसती आहे, याच्यामध्ये काहीतरी मोठं रॅकेट आहे। तर त्याच्यानंतर त्यांनी वेगळ्या कलाटणी देण्याचा प्रयत्न केला। तो असा का आम्ही वाचतोय का त्यांनी असं सांगतात की आमची वेबसाईट हॅक झाली। हॅक झाल्याच्या नंतर आपण असं गृहीत धरू का तुमची वेबसाईट हॅक झाली। हॅक झाल्याच्या नंतर तुमच्या निदर्शनास आलं नाही का आपली वेबसाईट हॅक झाली? तुम्हाला तुमच्या डेस्कवर दिसत नाही का वेबसाईट हॅक झाली? तर असा काही प्रकार नाही। तो प्रकार असा आहे का जिल्हा रुग्णालयाच्या मध्ये जे बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचं रॅकेट आहे ते कार्यरत असून याच्यामध्ये आमच्या निदर्शनास 4 व्यक्ती आलेल्या आहेत। याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे। याच्यामध्ये 4 नाही 40 होऊ शकतात, 400ही दिव्यांग बनावट सापडू शकतात। कसं हा सगळा प्रकार तुमच्या नेमकं लक्षात कसा आला आणि कशी ही सगळी प्रक्रिया असते? याच्यामध्ये दिव्यांग व्यक्ती ज्यावेळेस प्रमाणपत्र काढण्यासाठी येतो तर त्याला केस पेपर काढावा लागतो। केस पेपर काढल्याच्या नंतर त्याला संबंधित ते तज्ज्ञ विभागाचे डॉक्टर त्याच्याकडून तपासणी करून त्याच्या केस पेपरवर तशा प्रकारचा त्याचा आजार लिहिला जातो। कानाचा असेल, डोळ्याचा असेल, अस्थिव्यंग असेल, असे वेगवेगळे प्रकार आहेत। तर त्याच्यानंतर त्याचे जो आजार आहे तज्ज्ञ डॉक्टर ठरवतात। त्याच्यानंतर भारत सरकारच्या स्वावलंबन या संकेतस्थळावर त्याची माहिती भरल्या जाते। माहिती भरल्याच्या नंतर त्याचं प्रमाणपत्राची पार्ट 1 पार्ट 2 भरून त्याचं प्रमाणपत्र जनरेट होतं। प्रमाणपत्र जनरेट झाल्याच्या नंतर शासकीय रुग्णालयाच्या अभिलेखावर त्याची नोंद घेतल्या जाते। नोंद घेतल्याच्या नंतर ते प्रमाणपत्र त्या व्यक्तीला दिलं जातं। परंतु ह्या जे 4 व्यक्ती आहेत त्याच्या अभिलेखावर कुठल्याही प्रकारची नोंदी नाहीत। परस्पररित्या हे प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही येत्या 6 तारखेला जिल्हा रुग्णालयापुढं जर कार्यालयाने काही कारवाई केली नाही तर समस्त आम्ही दिव्यांग बांधवासोबत जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत। ह्या व्यक्ती नेमकं कुठले आहे, नेमकं त्यांचं नाव काय? हे जे 4 व्यक्ती आहेत, 4 व्यक्तीचे नावं देखील आपल्याकडे आहेत, त्यांचे सर्व रेकॉर्ड आपल्याकडे आहे। प्रसाद बढे, सुदर्शन बढे, सागर केकान आणि गणेश पाखरे। या जर 4ही व्यक्ती जर पाहिले आपण तर पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्ह्यामधील आहेत आणि या 4ही व्यक्ती कर्णबधीर प्रवर्गातील दाखवलेल्या आहेत। तर नक्कीच आपण बघतो की 4 व्यक्ती ज्या आहेत त्या कर्णबधीर ज्या आहेत ते दाखवण्यात आलेल्या आहे। शासनाची जी वेबसाईट आहे त्यावरती यांचे हे प्रमाणपत्र जे आहे ते उपलब्ध होते, मात्र त्यांचा कुठलाही जिल्हा रुग्णालयामध्ये नोंद जी आहे ती आढळून आली नाही। त्यामुळे आता कुठेतरी महापुरे यांनी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। कॅमेरा क्रमांक कुणाचा आहे, TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।